मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता. आता पहिली यादी जी आहे ती आलेली आहे. काय जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची आहे ते आपण इथे सर्वजण समजून घेणार आहोत. पूर्णपणे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी कशी काय काय प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनुसार आपण केलं की आपल्याला त्या गोष्टी समजून येतील. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा Googleला यायचं आहे आणि Googleला आल्यानंतर Googleला तिथे वरती सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे, धुळे कॉर्पोरेशन. धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर पहा, तुम्हाला असं दिसेल. याच्यामध्ये 2 नंबरला जे दिसत आहे ना, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी. याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचा आहे. कारण या वेबसाईटला खूप लोड असल्यामुळे ही वेबसाईट पटकन ओपन होत नाही आणि या वेबसाईटला खूप लोड घेत आहे ते. क्लिक घेतल्यानंतर हँग होत आहे थोडीशी ही वेबसाईट. तर थोडासा एक 2 मिनिटं वेट करायचा आहे. ती प्रोसेस चालू होतीये. ती प्रोसेस झाल्यानंतर हे रिफ्रेश पाहिजे तर एकदा रिफ्रेश करा. हे बघा, रिफ्रेश केल्यानंतर ते ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला वॉर्ड वाईज नंबर दिलेले आहेत. वॉर्ड वाईज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कुठला वॉर्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या वॉर्डवरती सिलेक्ट केल्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केलं की ती यादी तुमची डाउनलोड होईल. यादी डाउनलोड करते वेळी सुद्धा तुम्हाला तेवढाच वेळ जाणार आहे आणि त्रास होतो. अशा पद्धतीने ही तुमची यादी डाउनलोड झालेली आहे. यादीमध्ये काय-काय दिलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल, की तुमचं नाव आहे, तुमचा आधार नंबर आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून तुमची जन्मतारीख आहे, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव आहे. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहे. तुमच्या कुठल्या बँकेच्या खात्याचा कुठली बँक तुम्ही दिलेली आहे, कुठल्या बँकेचा खाते नंबर आहे. तसेच तुमच्या जिल्ह्याची यादी लागली की व्हिडिओ बनवला जाईल. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा टाका, जेणेकरून मी व्हिडिओ बनवून या YouTube चॅनलवरती टाकेल. धन्यवाद.